येथील बैलपोळा यात्रा उत्सवाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, देवदत्त निकम यांनी भेट देत ग्रामस्थांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्यात। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, देवदत्त निकम यांनी भंडाऱ्याची उधळण करत मिरवणुकीत सहभागी झालेत। म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथे श्रावणी बैलपोळ्यानिमित्त बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शेकडो तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटला। तसेच गुलाल, भंडारा, फुलांच्या पाकळ्यांची देखील उधळण करण्यात आली। बैलपोळा मिरवणुकीची 100 वर्षांहून अधिक काळ परंपरा असल्याचं ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। दरम्यान सकाळी ग्रामदैवत श्री मारुती देवाचा अभिषेक व काठीची मिरवणूक काढली होती। हुतात्मा बाबूगेनू सभामंडपात कलगी तुरेवाले यांचा लावण्यांचा सामना रंगलाय। छत्रपती शिवाजी महाराज व देशभक्त हुतात्मा बाबूगेनू, माजी आमदार अण्णासाहेब आवटे यांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। या बैलपोळा यात्रा उत्सवाला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी भेट देत म्हाळुंगे पडवळ ग्रामस्थांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या। यंदा मुबलक पाऊस झाल्यानं शेतात खरीप हंगामातील सर्वच पिके बहरली आहेत। शेतकऱ्यांना पुरेसा वेळ असल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं होतं। वर्षभर मालकासमवेत कष्ट करणाऱ्या बैलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी बैलांना स्वच्छ धुवून बाशिंगे, फुलांच्या माळा, झूल यांनी सजवण्यात आलं होतं। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांची पारंपरिक वाद्याच्या तालावर हुतात्मा चौकातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पुणे, मुंबई येथील शेकडो बैलगाडा प्रेमी उपस्थित होते। मंचर पोलीस ठाण्याच्या वतीनं बंदोबस्त ठेवण्यात आला होता।